नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, पावसाळ्यात साताऱ्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर आपल्याला गर्दी पाहायला मिळते। तर आज आपण आलोय साताऱ्यातील श्री क्षेत्र संगममाहुली येथे। या ठिकाणी आज आपण काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणार आहोत। माझे मामा मामी दिल्लीवरून आल्यामुळे आम्ही गेले 2-3 दिवस साताऱ्यातील बऱ्याच पर्यटन स्थळांना भेट दिली आहे। त्यापैकीच एक पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र संगममाहुली येथे आज आपण आलोय। या ठिकाणी आज आपण काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला समोर दिसणारं जे मंदिर आहे ते काशी विश्वेश्वराचं खूप जुनं असं मंदिर आहे। तुम्हाला समोर जे दृश्य दिसतंय त्यामध्ये फोटोशूटसाठी प्री वेडिंग शूटसाठी आलेली जी मंडळी आहेत ते समोर दिसत आहेत। त्याचबरोबर आपल्याला कृष्णा वेण्णा नदीचा संगम जो आहे तो समोर दिसतोय। या ठिकाणी ही नंदीची जी प्रतिकृती आहे ती फार वर्ष जुनी आहे। इथून आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो। हा बाहेरचा गाभारा आहे ज्याला आपण सभा मंडप म्हणतो। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर असं नक्षीकाम असलेला हा सभा मंडप आपल्याला पाहता येतोय। प्रवेशद्वारातून आतमध्ये जाताच आपल्याला कासवाची मूर्ती दिसते। त्याचबरोबर एका बाजूला श्री गणेश आहेत आणि इथून आतमध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा आतमध्ये आपल्याला काशी विश्वेश्वराचं दर्शन होतं। सुंदर अशी एक जुनी पिंड आहे। शिवलिंग खूप सुंदर आहे। श्रावण महिन्यात या ठिकाणी प्रचंड गर्दी असते। या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला श्रीरामाचं मंदिर आहे जे आज बंद होतं त्यामुळे पाहता आलं नाही। आणि सध्या तिथून पुढे आपण आलोय सज्जनगडला। सज्जनगडला देखील खूप छान असं समाधी स्थळ आहे रामदास स्वामींचं जे आपण पाहू शकतो। वरून आपल्याला सज्जनगडावरून खाली पाहिलं तर अशा पद्धतीने हा व्ह्यू जो आहे तो पाहता येतोय। पावसामुळे बुरुजाची पडझड झाल्यामुळे पर्यायी रस्ता जो आहे तो खुला करण्यात आलेला आहे आणि तिथून आपण समोर चालत आलो की समर्थ महाद्वाराजवळ आपण येऊन पोहोचतो। सज्जनगडला दररोज महाप्रसादाची सोय असते। या ठिकाणी महाप्रसादासाठी जो मंडप आहे तो आपल्याला दिसेल। समोरच समाधी मंदिर जे आहे ते दिसेल। आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा ठोसेघरच्या धबधब्याला आपण भेट देऊ शकतो। सज्जनगडला दर्शन झाल्यानंतर महाप्रसाद घेऊन आम्ही ठोसेघरला पोहोचलोय। ठोसेघरला प्रचंड पाऊस आहे। गेल्या वर्षी देखील आम्ही ठोसेघरला आलो होतो त्यावेळेचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। इथून समोर सरळ चालत गेल्यानंतर आपल्याला जे निसर्ग माहिती केंद्र आहे ते पाहता येतं। त्या ठिकाणी चित्रफितीद्वारे आपल्याला माहिती दिली जाते आणि आतमध्ये खूप छान पद्धतीने 2 ते 3 धबधबे आहेत। एक मोठा धबधबा आहे, एक छोटा धबधबा आहे आणि एक समोरूनच आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक दिसणारा उंचवट्याचा असा एक धबधबा आहे। या ठिकाणी पक्ष्यांचा रहिवास खूप सुंदर आहे कारण झाडांची संख्या जास्त आहे आणि दाटीवाटीने झाडं असल्यामुळे या ठिकाणी पावसाचं प्रमाण मात्र खूप जास्त आहे। पावसाचे दिवस आहेत त्यामुळे छत्री रेनकोट वगैरे असं घेऊन व्यवस्थित तयारीत आम्ही गेलो। तरी पण पाऊस हा आहेच कारण ऑगस्ट महिना आहे त्याच्यामुळे पाऊस या ठिकाणी पडतोच। आपल्याला समोर दिसणारा हा एक धबधबा इथून पाहता येतो। हा समोरचा धबधबा आहे। त्याचबरोबर एका बाजूला या ठिकाणी तुम्हाला छोटा धबधबा दिसेल आणि डोंगरातून वाहणाऱ्या पाण्यामुळे तयार झालेले जे छोटे मोठे धबधबे आहेत ते देखील पाहता येतात। हा जो धबधबा आहे याचं पाणी जे आहे ते खूप उंचवट्यावरून पडते। साताऱ्यात विविध ठिकाणाहून ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या जी आहे ती प्रचंड असते।
आता आपण आलोय 4 भिंतीवर. 4 भिंतीवरून साताऱ्याचं जे दृश्य आहे ते अशा पद्धतीने दिसतं. पूर्वीच्या काळी यावरून टेहळणी केली जायची. सध्या या ठिकाणी अशा पद्धतीने बांधकाम केलेलं आहे.